अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. प्रथम रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आज आपण भेटत आहोत श्लोक कुलकर्णी, जो 10वीमध्ये यशस्वीरित्या पास झालेला आहे. आपण त्याची जरा प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार श्लोक कुलकर्णी, कोणत्या शाळेत शिकतोस? मी अभिमन्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होतो. कुठे आहे ती शाळा? वारजे जकात नाका. अच्छा. आणि किती टक्के? मला 96.20% प्राप्त झाले. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे तुझा पहिले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तुला कसं वाटलं? आनंद झाला, कारण की म्हणजे एवढा आपण अभ्यास केला होता, सगळ्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं होतं, मग आनंद तर झालाच. कोणाकोणाचं मार्गदर्शन तुला भेटलं? सर्व माझ्या शिक्षकांचा असो, आईवडिलांचा असो, आणि सगळ्यांनीच केलं मला मार्गदर्शन. म्हणजे शाळेतील शिक्षक असू दे, परत मी तबल्याला जायचो तर माझे तिथले तबला शिक्षकांनी पण मला चांगलं हे केलं. बाबा काय तर करायचं आहे तर आपल्याला चांगला अभ्यास करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. एकदम एकलव्य जसं एक आपलं ध्येय ठेवून चांगला अभ्यास करायला पाहिजे, हे सगळ्यांचं होतंच मार्गदर्शन. आणि शेवट मी पण अभ्यास काय असेल तर करून केले, चांगले गुण म्हणजे प्राप्त केले. पास व्हायच्या आधी तुला कशी मनात काय भीती होती का, काय होती? भीती प्रश्न पडला होता? नाही, म्हणजे एवढं माहिती होतं की 90%च्या वरती पडणार आहेत, तसं काय हे नव्हतं. पण एक जेव्हा कळाला आता रिझल्ट येऊ द्या, तेव्हा थोडंसं मनात एक हे होतं, रिझल्ट लागेल, एक उत्सुकता होती, थोडीशी भीती होती, काय होतंय काय नाही, तेवढंच जरा. रिझल्ट आलं पहिला एकदम अरे थोडं हे झालं की एकदमच आकडा बघितल्यावर थोडं हे झालं. मग नंतर काय सगळीजण आनंदी झाले, उत्सुकता होती, सगळीजण हसत होते, सगळं हे चालू राहिलं. पहिले अभिनंदन कोणी केलं तुझं? माझ्या ताईनं केलं. खरं तर मी क्लासवरून आलो, माझी ताईच रिझल्ट बघत होती. साईटला लोड होता, मग थोडं वेळ इकडं तिकडं केल्यानंतर लगेच आम्ही रिझल्ट बघितला. एकदम सगळं हे झालं. मग लगेच फोन आला आईवडिलांचा, लगेच भावाचा फोन आला, चुलत भाऊ वगैरे सगळे इकडं तिकडं. मग तसं जरा हे होत गेलं, म्हणजे फोन यायला लागले, सगळेजण विचारायला लागली. मग त्यानंतर आपल्या शाळेतील आमचा मॅडमचा फोन आला, कसं काय काय छान अभिनंदन केलं, शाळेत वगैरे बोलवलं. त्यामुळे एक छान वाटलं, आनंद झाला की एवढे एवढे प्राप्त झाले गुण. आणि मग शाळेत भरपूर कौतुक झालं? हो, ते काय आता साहजिक गोष्ट झालीच. लाडका विद्यार्थी. अजून काय वाटतं तुला पुढं काय? म्हणजे पुढं आता मी सायन्स साईडच घेणार आहे, कारण की त्या साईडमध्येच कल आहे माझं जास्त चांगला, आणि ते जे आपल्याला जास्त जमतं आणि जिथं आपली स्वतःची जिथं इच्छा आहे म्हणजे तेच. त्यामुळं सायन्स टेक्निकल फील्ड मॅथ्स ठेवून मी PCMमध्ये पुढं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची वगैरे तयारी करणार आहे. आता रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे पण आम्ही शुभेच्छा तुला देतोय. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती कर. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी, शिवण्या.